सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी, जय भीम, जय शिवराय, जय संविधान। सर्वात प्रथम सर्व कार्यकर्ते व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे, येणारे काही दिवस आपल्या हातात आहेत। सर्वांनी एकजुटीने सगळे आपापली विचारधारा बाजूला ठेवून एका विचाराने आपण येणाऱ्या परिस्थितीला सामना करावा लागेल। जे प्रशासनाचं ज्ञान आहे, ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे, ज्यांनी प्रशासकीय अभ्यासक आहेत, अशा लोकांनी पुढे येऊन येणाऱ्या अवकड वर्गीकरणासाठी जे आपले परस्परते आहेत ते अतिशय बारकाईने अभ्यासाने आपल्याला प्रतिकार करणार आहेत। त्यासाठी आपण सुद्धा त्यांना प्रतिकार व त्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम असलं पाहिजे। आपल्याकडे तशा ठोस काही बाबी असल्या पाहिजेत। आत्तापर्यंत समाज कशा पद्धतीने मागासलेपणा राहिला ते आपल्याला त्याचंही गांभीर्य घेतलं पाहिजे। आपण कुठं चुकलो हे सगळ्याला लक्षात आलेलं आहे। आता नव्याने सांगायची आवश्यकता नाही, परंतु आताची चूक अशी पुढं भविष्यात होऊ नये म्हणून सावधगिरीनं आपल्याला पाऊल टाकावे लागेल। सगळ्या येणाऱ्या तरुण पिढीने जास्त ह्याच्यात सहभागी करावं आणि जुन्या जाणते लोकांनी त्यांना मार्गदर्शन करावं। येणारी 30 तारखेपर्यंत अत्यंत महत्त्वाची आपल्याला जबाबदारी पार पाडायची। सर्वांनी वेळेत वेळ काढून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ही लढा पुढं नेला पाहिजे। एवढा वर्षानुवर्ष आपण लढत आलो आहे, थोड्याशा दिरंगाईमुळं या थोड्याशा चुकीमुळं वेगळं वळण लागू शकतं त्याला, म्हणून आपण सर्वांनी काळजीपूर्वक नोंद घेऊन आपण एकमेकाशी संपर्कात राहून एकमेकाच्या विचार अधीन होऊन कोण लहान कोण मोठा, मी मोठा तो छोटा, त्याला काय कळते ह्याला कळते, ही ठेवेदावी करायची वेळ नाही आहे। तर सर्व अंबुजांना कळकळीची विनंती आहे। अंबुजवाई आता नाही केली तर कधीच नाही होऊ शकणार, नाहीतर मग निडळमार्गी आहे तेच पोरं आपली संविधान करणार नाही। त्यासाठी आपण सर्वांनी अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करून त्या पुढच्या लढ्याला आपल्याला लढा उभारायचा आहे आणि ते आपल्याला आपले यश आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे। एवढंच बोलतो, थांबतो। जय लहूजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय शिवराय।